बघा, आज बनणार आहे मी भेंडी फ्राय. त्यासाठी भेंडी घेतलेली आहे मी स्वच्छ धुवून. भेंडी फ्राय बनवण्यासाठी साहित्य: हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं आणि लसूण. भेंडीला पहिलं कापून घ्यायचं. बघा, याप्रमाणे कापायचं लांब लांब. एका भेंडीचे 4 तुकडे करायचे. सर्व भेंडी कापून झालेली आहे. बघा, लांब लांब कापलेली आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि कढीपत्ता बारीक करून घ्यायचा. थोडं जिरं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. मिक्सरला बारीक करून झालेलं आहे. बघा, भेंडीमध्ये टाकून घ्यायचं. अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, थोडी हळद, अर्धी वाटी बेसन पीठ, 1 चम्मचभर तांदळाचं पीठ. हाताने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. अर्ध्या घंट्यासाठी साईडला ठेवायचं. अर्धा तास झालेला आहे. भेंडी फ्राय बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा. गॅसवरती कढई ठेवायची. कढई गरम झालेली आहे. तेल टाकायचं. तेल गरम झालेलं आहे. भेंडी टाकायची. एक एक करून सोडायची. भेंडीला एका साईडनं छान फ्राय होऊ द्यायचं. एका साईडनं भेंडी छान फ्राय झाली आहे. आता पलटी मारून घ्यायचं. बघा, भेंडी छान फ्राय झालेली आहे, कुरकुरीत झालेली आहे. तिला आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं. सर्व भेंडी मी अशीच फ्राय करणार आहे. सर्व भेंडी फ्राय झालेली आहे. बघा, कुरकुरीत झालेली आहे, छान झालेली आहे. बघा, भेंडी फ्राय झालेली आहे. बघू शकता किती कुरकुरीत झालेली आहे. हे बघा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा भेंडी फ्राय कशी झाली ते.